श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी वास्तू या चॅनलमध्ये. बुधवारच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचा आहे. तर तो उपाय आपण कोणत्या वेळेस करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. बुधवार हा गणपती बाप्पाचा दिवस समजला जातो. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आधी गणपती बाप्पाचे स्मरण करूनच कोणत्याही कार्याला सुरुवात केली जाते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. गणपती बाप्पाच्या स्मरणाने कोणत्याही कामात अडथळा येत नाही. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक खास उपाय करायचा आहे. संध्याकाळी तिन्ही सांजेला 6:30 ते 6:45च्या दरम्यान आपल्याला देवासमोर दिवा लावायचा. त्यानंतर तुळशीसमोर दिवा लावायचा आणि एका वाटीत 1 चमचा हळद घ्यायची. त्याच्यामध्ये साधारण 10 ते 12 चमचे गोमूत्र टाकायचे आणि ते मिक्स करून त्याचा लेप उंबरठ्यावर लावायचा. असे केल्याने माता लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होते. माता लक्ष्मी प्रसन्न होते. हा उपाय रोज केला तरी चालेल, पण जर रोज शक्य नसेल तर आपण दर बुधवारी हा संध्याकाळच्या वेळेस उपाय करायचा आहे. असे केल्याने वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदते. हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. उंबरठ्याला हळदीचा लेप लावल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूनी स्वस्तिकचे चिन्ह काढायचे आहे आणि नंतर आपल्याला एक फूल घ्यायचे आहे. कोणतेही फूल चालेल. गोमूत्र आणि हळद मिक्स केलेलं असतं ते थोडंसं आपल्याला घरात शिंपडायचं आहे. तर घराच्या सर्व दिशांमध्ये, सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला हे गोमूत्र शिंपडायचं आहे. तुम्ही हा उपाय दर बुधवारी करून बघा. तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल. घरामध्ये सुख शांती मिळेल आणि घर प्रसन्न वाटेल. अशाच अधिक माहितींसाठी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.